नमस्कार मित्रांनो, मी आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोटीतकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, सध्या गेट टुगेदर ही एक चांगली संकल्पना रुजलेली आहे. मग शाळेतले मित्र, प्राथमिक शाळेतले मित्र, माध्यमिक शाळेतले मित्र, त्याच्यानंतर मग कॉलेजच्या जीवनातले मित्र, 11वी-12वीचं ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर कॉलेज असेल, डिप्लोमाचे मित्र, डिग्रीचे मित्र, पदव्युत्तर शिक्षण घेताना तिकडचे मित्र, असे अनेक मित्रपरिवार, कामाच्या कार्यालयातील मित्र, कामावरील मित्र, कारखान्यातील मित्र, असे व्यवसायानिमित्त झालेले मित्र, असे अनेक मित्रपरिवार सध्या गेट टुगेदर साजरे करतात. थंडीचा सीझन, विशेषतः डिसेंबर जानेवारी हा फेब्रुवारीपर्यंत स्नेहसंमेलनांचा काळ असतो आणि हे गेट टुगेदर होत राहतात. आपल्या पूर्वजांनी गेट टुगेदर किंवा एकत्र येणं यासाठी सण समारंभ असतील, त्याच्यानंतर वार्षिक गावदेवतेंचे उत्सव असतील, यात्रा, जत्रा किंवा विविध जे श्रावणी सोमवार आहे, आखिदीचा कार्यक्रम आहे, म्हणजे नागपंचमीचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्ताने गौराई महिला वर्गांचं माहेरी येणं असेल, ते कार्यक्रम असतील, असे विविध कार्यक्रम वर्षभर होत राहत असतात. आणि दिवाळीच्या निमित्ताने माणूस नोकरीधंद्याच्या निमित्ताने कुठेही गेला असेल तर तो गावच्या देवाच्या जत्रेला, यात्रेला येतो आणि दिवाळीला तो हमखास आपल्या गावी चक्कर मारतो. आता इतर ठिकाणी जे गेट टुगेदर होतात ते गेट टुगेदर म्हणजे एकत्र येणे, काय करतो, काय करतेस, थोडीफार गप्पा टप्पा, काही एंटरटेनमेंट, मनोरंजन असेल, खाणेपिणे आणि निघून जाणे, अशा पद्धतीने काम होतं. केवळ भेटणे, जुन्या आठवणींना जागं करणे, नॉस्टॅल्जिक होणे, अशा पद्धतीने हा गेट टुगेदरचा कार्यक्रम होतो. त्यासाठी वर्गणी काढलेली असते, कुठंतरी रिसॉर्ट बुक केलेला असतो, हॉटेल बुक केलेलं असतं आणि अशा पद्धतीने हे 1.5-2 दिवस निघून जातात. गेट टुगेदर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर ते केवळ येणं, खाणं पिणं, इटिंग मिटिंग असं न होता काहीतरी चांगलं देता आलं पाहिजे, काहीतरी नव्याचा शोध घेता आलं पाहिजे, काय चुकलं याचा आढावा घेता आला पाहिजे आणि ती चूक कशी दुरुस्त करून पुढे कसं जायचं, नवं काय स्वीकारायचं, अशा पद्धतीने काम करता आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने काम दिवाळी मेळाव्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात असलेल्या देवगाव येथे ही परंपरा गेल्या 20 वर्षापासून चालवण्यात येत आहे. तेथील प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी यांनी 20 वर्षापूर्वी जय जवान जय किसान शेतकरी मंडळाची स्थापना केली आणि शेतकरी मंडळाच्या गटामध्ये समविचारी शेतकऱ्यांना सहभागी करून घेऊन दीपावलीच्या स्नेहमिलन आणि फराळाच्या निमित्ताने एकत्र करून ती गटनिहाय चर्चा, विचारमंथन, विचारांचा आदानप्रदान, गप्पा, विनोद, फराळाच्या माध्यमातून, फराळ घेण्याच्या माध्यमातून चकली, चिवडा, शेव, करंजी, ते खात गप्पा मारणे, शेतीमध्ये नवीन प्रयोग कुठले आले, नवीन तंत्रज्ञान कुठलं आलं आहे, कुठल्या पिकाला बाजार आहे, उठाव आहे, पाऊस पाणी, जमिनीचा पोत, जमिनीमध्ये नवीन काय करायचं, कुठलं पीक चांगलं आहे, बाजारभाव कशाला आहे, नवीन कुठले कारखाने येत आहेत का, अशा पद्धतीने चर्चा झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीने चर्चा करायचा प्रयत्न हे छत्रपती संभाजीनगर, देवगाव, तालुका पैठण दिवाळी फराळ उपक्रम आहे, त्याच्यामध्ये हे लोक करतायत. आणि चूक झाली असेल, शेत पीक पाण्यात उत्पादन कमी मिळालं असेल तर ती चूक कबूल करून कारणांचा शोध घ्यायचा, ती चूक दुरुस्त करून पुढे कसं जायचं याचा एक आलेख ही सगळी मित्रमंडळी तयार करतायत. आणि यावर्षीसुद्धा ते एकत्र आले होते. आता त्यावेळेस 5-6 लोकांच्या माध्यमातून सुरू झालेली संख्या आता 25 ते 30 पर्यंत गेलेली आहे. आणि असे 75 शेतकरी या उपक्रमाशी दिवाळी मिलन, स्नेहमिलन आणि फराळ या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. आणि यंदा त्यांनी काय चर्चा केली तर रेशीम विस्तार, म्हणजे आपल्याला माहिती आहे तुतीची ती पानं आणायची आणि तो रेशमाचा किडा आणून ते रेशीम तयार करायचं. आता ह्या पद्धतीचं पीक पाणी करण्याचा शेतकरी विचार करत आहेत. ही अत्यंत चांगली अशी गोष्ट आहे. आणि पैठण तालुक्यातील देवगाव येथील दीपक जोशी आणि कृषी सहाय्यक मुकेश महाजन यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या ह्याला उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळून तो आता गावोगावी जायला हवा. लोकांनी केवळ एकत्र येऊन गावदेवीचा उत्सव, त्यानिमित्ताने मनोरंजन, समिषाहार, अशा सगळ्या गोष्टी कराव्या का न कराव्या हा त्यांचा प्रश्न आहे. तमाशा असेल, ऑर्केस्ट्रा असेल, हे करावं का नाही त्यांचा प्रश्न आहे. पशु हत्या करावी का नाही, समिषाहार करायचा का नाही, हे काय करायचं हे गावाने ठरवावं. परंतु सकारात्मक चांगलं
करण्यासाठी नेहमीच सगळ्यांनी पुढं आलं पाहिजे. पशुहत्या थांबली पाहिजे. देव काय म्हणत नाही मला प्राण्यांचा बळी द्या आणि मटण खाऊ घाला. हे केवळ आपण आपल्या सोयीसाठी समज करून घेतलेले आहेत. त्यामुळे पशुहत्या करू नये. वनसंपदा असेल, जलसंपदा असेल, त्याच्यानंतर पर्यावरण असेल, त्याची जपणूक करावी. रासायनिक खतांच्या माध्यमातून जमिनी हानिकारक करू नये. नैसर्गिक शेतीवर भर द्यावा. जे पारंपरिक आपली खतं आहेत, मग त्याच्यामध्ये शेणखत असेल, कोंबडी खत असेल, इतर खतं असतील, लेंडी खत असेल, लिंबोणी खत असेल, हे सगळं करून जैविक शेतीकडे भर देण्याच्या बाबत चर्चा झाली पाहिजे, विचारविनिमय झाला पाहिजे. गावातले तंटे, बखेडे, ईर्ष्या, द्वेष किंवा बांध कोरणे, आपसामधले काही मतभेद असतील ते एकोप्याने सामंजस्याने बसून ह्या स्नेहमिलनाच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. तंटामुक्ती अभियान राबवणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु ह्या स्नेहमिलनाच्या माध्यमातून वर्षातून ते एकदा येत आहेत. आपण दर महिन्याला यायला काय हरकत आहे? दर एकादशीला या, हरिपाठ करा, भजन करा, कीर्तन करा आणि त्याच्यानंतर सामाजिक ज्या समस्या आहेत, सामाजिक जे प्रश्न आहेत, आपले सामायिक जे प्रश्न आहेत, आपल्या गावातले, आपल्या वाडीवस्तीचे प्रश्न आहेत, त्यांच्यावर चर्चा करा. शासकीय अधिकाऱ्यांचं मत घ्या, त्यांचं सहकार्य घ्या, मार्गदर्शन घ्या आणि भांडण, ईर्ष्या, द्वेष, मत्सर, मोह ह्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या माध्यमातून असे चर्चा विनिमय करून ह्या प्रश्नांची सोडवणूक करा. असा एक चांगला आपल्याला सल्ला किंवा एक मार्ग या पैठण तालुक्यातील देवगाव येथील लोकांनी दाखवलेला आहे. आणि ते दिवाळीला मिलन करत असतील, स्नेहमिलन, तर ते वर्षभर त्यांनी करावं, दर महिन्याला करावं. आपणही दर महिन्याला एकादशी असेल, संकष्टी चतुर्थी असेल दर महिन्यातली, त्या निमित्ताने करावं आणि सामाजिक एकोप्याला प्राधान्य देऊन सर्वांनी एक दिलाने, एक मताने प्रगतीची कास धरावी, असं मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगणं आहे. धन्यवाद. आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकरला रजा द्या आणि ऑफबीटच्या या प्रवासात सामील व्हा. अनेकांना जोडत राहा. आपल्याला हा प्रवास असाच पुढं निरंतर चालू ठेवायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ.